हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत आहात ना? मी विशाखा तुमचे विथ रिअल लाईफ चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होतील बल्लाळेश्वर अप्पाजींनी प्रार्थना. आणि आज आहे 7 सप्टेंबर. सगळ्यांकडे आज गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत, तर आमच्याकडे पण विराजमान होतील आता. आणि प्रत्येक स्त्रियांची ना आज खूप गडबड असते, तर त्याच्यामुळे थोडीशी आमची धावपळसुद्धा सुरू आहे आणि मुलांचं आवरणं सगळं चालूच आहे. तर चला, तुम्हा सर्वांना सुद्धा गणपती बाप्पा सगळे येणार आहेत, तर त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जय बल्लाळेश्वर. असंच व्लॉग आता गणपती बाप्पाचे येत राहणार आहेत. घरातले व्लॉग असणार आहेत आमच्या, माझ्या सासरचे मी कालच म्हणाले. तर कनेक्टेड राहा आणि गणपती बाप्पांच्या ह्या दिवसांचा 5-6 दिवस गणपती बाप्पा आपल्याकडे येतात, तर त्या दिवसांचा आनंद घ्या. तर असे सगळीकडे ना पाय उठवलेत आणि रांगोळी काढली, कारण आता गणपती बाप्पा येतील ना. तर दरवर्षी आम्ही अशीच तयारी करतो, पूर्ण वरपर्यंत, जिथपर्यंत गणपती बाप्पा जाणार आहे ना तिथपर्यंत असे पावलं उठवत मध्ये हळदी कुंकू लावले मी, आणि बाजूने रांगोळी. आणि लहान मुलं आहेत, थोडीशी रांगोळी विस्कटले, पण अशी सगळी तयारी आमची होत असते प्रॉपर. कारण घर खूप मोठं आहे, त्याच्यामुळे वरपर्यंत असे पाय उठवत जातो. जवळजवळ 1 ते 1.5 तास ह्याच्यामध्ये जातोच माझा प्रॉपर काढेपर्यंत. विराचं बघ असं छान आवडलं. विरा इकडं बघ, एकदम मस्त लुक ना, छान आवडलाय ना बघू. बघू अशी हाय कर सगळ्यांना. काय घातलंय तू? स्कर्ट ना? पप्पांनी कधी आणलेला हा? तिरुपतीवरून. आज काय येणार आहे आपल्याकडे बाळा? गणपती बाप्पा. अरे वा, चला. सगळं निघतोय. आमचे बाप्पा आलेत, आम्ही वाट बघतोय आता. वाजवतात. आले बाप्पा. इशू गोंड्या, आमचा गोंड्या. नाच नाच नाच. मोरया मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. उंदीर मामा की जय. मध्ये उभा इकडे ना. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. उंदीर मामा की. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चल चल.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती. वियान वियानचा लुक बघा आज मस्त छान दिसतोय बाळा. ते बघ. हे पण बघ आहे पट्टा कांद्याचा. ते काम करून घेऊ चला. काय आलेले आहेत गणपती बाप्पा. धंदे नको करू रे. मॅचिंग मॅचिंग उदबत्ती लावणं चाललंय. छान असेल. नको लावून घ्या. आत्ताच सुटलंय बा थोडं. कंठी तो पण आहे ना दुर्वांचा हार. तो नंतर काय पूजा करतात. आता आम्ही दोघी मोदक बनवतोय आणि करिश्माने ऑलमोस्ट ना सगळं जेवण बनवलं. कारण मी रांगोळ्या वगैरे काढत होती तोपर्यंत मी मला बोलली की मी गुडगल 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 येते. खरंच नाही गुड काकी म्हणजे तिने या जेवणाचं सगळं करून ठेवलं आणि मी बाकीचं करत होते. आई देवाची तयारी करत होती आणि पप्पा आणि हे सगळे देव पप्पा आणायला गेलेले ते सगळं तुम्ही करून. पावसामुळे आवाज जास्त येत नसेल तर आता आम्ही पटापट बाकीच्या पूजा करून ठेवतो. तर लायटिंग वगैरे आता सोडली आम्ही आणि छान वाटते आता बाप्पा. इकडे गौर येणार आहे ना त्याच्यामुळे इथे सगळं पूजाचं ठेवून दिलं आहे आम्ही सामान. आणि गौर आल्यानंतर मग तिथलं पण स्पेस हे होईल व्यवस्थित. तिथे पण गौरीसाठी सगळं ठेवता येईल प्रॉपर. तर खूप छान वाटते आणि प्रसन्न वाटतं जेव्हा बाप्पा येतो तेव्हा. आत्ता ना 1:45 वाजले आणि अजून पूजा व्हायची आहे बाप्पाची. कारण भटजी अजून आले नाही आहेत. खूप ठिकाणी त्यांना बोलवतात ना मग ते सगळं करून नंतर इथे येणार आहेत. तर तेव्हा पूजा होईल आणि मग सगळं प्रसाद वगैरे नैवेद्याची वगैरे सगळी तयारी झाली आमची. आणि जेवण खूप लवकरच झालेलं 9-9:30 वाजताच झालेलं. कारण मी बाकीची तयारी करत होते ना तर तोपर्यंत करिश्मानी एक वेळ वरण भात भाजीचं वगैरे सगळं तयारी करून ठेवली आणि आई पूजा करत होत्या. पूजा म्हणजे पूजेला जे साहित्य लागतं ना ते सगळं आई पप्पा बघत होते आणि मी थोडंसं घरातलं असतं वगैरे ते सगळं करत होते. तर अशी आम्ही दरवर्षीच कामं आमची डिवाईड करून घेतो. फक्त मोदक नंतर सगळे मिळून करतो जेणेकरून कशी पटापट होतात कामं. आमचं जवळजवळ 11-11:30 वाजताच सगळं होऊन जातो. पण ह्यावेळेस जरा 12:30 वाजलेत आणि पूजा पण राहिली अजून करायची. कारण भटजी आल्याशिवाय पूजा होत नाही. तर चला येतील आता थोड्या वेळाने भटजी. मुलांचं पण परत आवडतो कारण पूर्ण विराचा तर अवतार झाला आहे. ती खूप चिडचिड करत होती. तिला बोलत होती सारखी बोलत होती मम्मी कपडे काढ. तिला म्हटलं नाही जरा येऊ दे भटजींना पूजा होऊ दे. बाप्पाचे दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर मग आवडतो तुझं. पूर्ण अवतार झाला आहे विराचा. विरा ब्रोच कुठे आहे तुझा मम्मा. मोदक पण झालेत आमचे बनून आणि वड्या तळते आता कोथिंबीरच्या. इकडे पण आहेत मोदक आणि वाटाण्याची भाजी बनवली करिश्माने. वरण आणि इकडे आहे भात. झालेच आता. भटजींची वाट बघतोय आम्ही. मॅडम बिझी आहेत. जाम सपोर्टिव्ह आहे माझी जाव खरंच. लाज वाटते नाही पण सगळी तयारी त्यांनी करून ठेवली. स्वतःच वडी वगैरे सगळं प्रॉपर करून ठेवलेलं. त्याच्यामुळे पटापट होऊन गेलं आहे आमचं अंतर. आणि 12:30 वाजताच झालं ना करिश्मा सगळं. कधीच झालं असतं. भटजी नाही ना आले अजून. वाट बघतोय आम्ही.
भजी आलेत. पूजा चालली आता. तो नदीवर भेटला शंकर टाकला आपल्या काय भेटायला काय हिरा कधी झाली पूजा. डावीकडनं उजवीकडे तुम्हाला का मागला थोडं दूध देऊ काय? नाही मला नको काहीच नको खाऊ नाही नको नको. हॅलो ती कंठी झाकेल ना, राहू दे. 15-20 मिनिटं जातील. येतो मग. फोटो हो काका की आलेत आमचे. अक्षदा विसर्जन ना होय. ती काठी टाका तिकडे बाहेर. या अण्णा यांना आतमध्ये या. अण्णा आतमध्ये या. थोडं पुढे शिकूया आमच्याबरोबर फोटो काढायला. चक्क गेला बोलवलं नाही. ये या व्हिडिओ सोडून गोपापासून म्युझिक टाकायला लागेल. शुभं करोति कल्याणं मला चला. मोरया करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची, कंठी जळगे माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव रत्न खचित हरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा, हिरे गणित मुकुट शोभतो भरा, झुळझुळती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपा हे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन काम पूर्ती. जय देव समर्पयामि आशुधम एश्वम ओम नारायणं कृष्णदाम ओद्वं वासुदेव त्वं हरे, श्रीवं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. उदीर मामा की जय. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. सर्व मंगल मांगल्ये
शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. मंदिर मामा की जय. चला आरती फिरवा सगळीकडे. हे घ्या प्रसाद. नैवेद्य दाखवा. नैवेद्य आणायचं असेल ना बघा, जेवणाचं. हो दाखवायचं. लावतो. गेली ती हे शिक्षा दिली हो आपण. घरी इरा? हां. अरे नको मला पण दे. अरे पेढा दे की सगळं. मी देतो पेढा. थांब उजवा. कसा दिलाय? कंजूसच बोलतोय मला सारखा. काय हो, बरे आहेत ना? वहिनी दादा आलेत आमचे पाया पडायला. थांब ना विरा, देते मोबाईल. वीरा काका बोल. ए इकडे. आई आई आई. ए आरती घ्यायची. आरती तू बोले हे इकडे. करिश्मा चालले नैवेद्य घेऊन. हा ग्लास आणते. करिश्माने मोदक बघा इथे मस्त नैवेद्य दाखवत होता बाप्पाला. रितेश पाणी आहे बघा. रितेश आधी स्वस्तिक करते. हा इथे मध्ये चिकटवला. चिटकवलाय तो. मग काय थोडं इकडं होईल ना थोडंसं. आहे बघ, घ्या आता सध्या. तो सरकणारच आहे, तो काढाच लागणार आहे तिथनं. सांगते त्यांना नंतर. थांब. गणपती बाप्पा मोरया. कुठं आणलं तो? कुठं आहे तो? माहेरचं पण नातं आहे, तिकडचं पण नातं आहे. या पुन्हा गौरींना. हा हा जिने चढायचं. हो बरं वाटलं पण आल्या ते. चालेल चालेल. हो नाही येतात, उलट लवकर येतात. आज जरा उशीर झाला. हा आज उशीर झाला. हा चालेल. प्रसाद दिला ना. हा हो हो. मीरा बाय कर त्यांना. नाही ते खेळतायत ना. हा बाय. तर एक बाजूला आमचं जेवण वगैरे सगळं सुरूच आहे आणि करिश्मा आणि मी आता जेवून घेऊ म्हणजे बाकीच्यांचं झाल्यानंतर. तर असं सगळं आजचा दिवस होता. म्हणजे गणपती बाप्पा आले, विराजमान झाले, त्याच्यानंतर आरती वगैरे घेतली. तर ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर केलं. होपसो तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.